नमस्कार. 2024-2025 चे RRB क्लर्क आणि IBPS क्लर्कचे निकाल नुकतेच जाहीर झालेले. रेडियंट अकॅडमीचा आपला विद्यार्थी जयेश पाताल बन्सी हा आज आपल्या इथे आहे. त्यांनी घवघवीत यश संपादन करत महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांमध्ये क्लर्क या पदावरती निवड प्राप्त केलेली आहे. माझे नाव जयेश विजय पाताल बन्सी आहे. मी बँकिंग करायसाठी आलोच नव्हतो यवतमाळमध्ये. माझा गोल स्टेनोग्राफी यासाठी होतो, SSC स्टेनोग्राफी. मित्राने इथे क्लासेस सजेस्ट केल्या होत्या रेडियंट अकॅडमी मध्ये. मी जॉईन केला आणि सोबतच स्टेनोग्राफीचे क्लासेस पण करत करत फाउंडेशन झाली. आणि जेव्हा ऍडव्हान्स मध्ये ऍडमिशन घेतली तेव्हा असं लक्षात आलं की स्टेनोपेक्षा मला बँकिंग मध्ये जास्त इंटरेस्ट आला. आणि माझा बँकिंग मध्ये असंच टाइमपास म्हणून पेपर दिला होता आणि स्कोअर पण चांगला आला. तर सरांना दाखवला स्कोअर. तर सर म्हणाले दोन्ही मधून कोणत्या पण एका मार्गाने जा. दोन्ही जर एकाच टाइमला केले तर इकडे पण नाही किंवा तिकडे पण नाही, असं पण होऊ शकते. एकाच कडे फोकस कर, लवकरच यश मिळणार. तर मला म्हणाले. फाउंडेशन नंतर मी आपली ऍक्टिव्ह मोड सरांची लायब्ररी जॉईन केली. सकाळपासून 7 ते 8 वाजेपासून तर रात्रीचे 8:30 पर्यंत अभ्यास करत होतो. तर मी कंटिन्यू मॉक देत होतो रोज. इकडे बॅचेस पण चालू होत्या ऍडव्हान्सच्या. ऍडव्हान्स बॅच सोबत प्रॅक्टिस पण चालूच होती. जसे जसे दिवस गेले तसं इम्प्रूव्हमेंट व्हायला लागलं. कट ऑफ थोडे 4-5 मार्काने राहायला लागले. 2023 मध्ये पहिली प्रिलिम्स निघाली आणि तेव्हा सरांनी आपली उज्ज्वल बॅच स्पेशल क्वांट साठी चालू केली. त्यामधून खूप कन्सेप्ट वगैरे क्लिअर झाले. रोजची प्रॅक्टिस. स्टार्टिंगला मी फाउंडेशन 6 महिने केलं, नंतर ऍडव्हान्स 4 महिने केलं. 2 वर्षाच्या अंदर 2 पोस्ट निघाल्या.